मुलगा असा माझ्याकडे धावत आला. मला म्हणाला, अहो मिलिंद गवळी, तुमच्यामुळे माझं घर झालं. म्हणजे अहो तुम्ही तो पिक्चर केला होता ना, आई तुझा आशीर्वाद, तो लक्ष्मीवर होता आणि त्यात जी पूजा सांगितली होती ना, तर ती पूजा केल्यानंतर माझं घर झालं. तो म्हणाला, चला चला मी तुम्हाला दर्शन. गाडी होती, दीपा बायको गाडीत बसली, मी बसलो. अरे म्हटलं तुझं नावच विचारायचं विसरलं. म्हणजे माझं नाव पांडुरंग. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. बऱ्याचशा वेळेला बऱ्याचशा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतात किंवा कुठल्या तरी संकटातनं तुम्ही वाचता, तर तो पाठीशी असतो किंवा त्याचा आशीर्वाद असतो जो आपल्याला दिसत नाही. आपल्या आकलनाच्या पलीकडच्या काही गोष्टी. देव ना साध्या माणसांना पाहतो. की मिलिंद हे खूप सायंटिफिक आहे की ही जी गरीब माणसं असतात, शेतकरी माणसं आहेत, गरीब माणसं आहेत, जी वारीत चालतात, तेवढे एक वर्षातनं एकदा जर वारी केली ना, तर तो माणूस वर्षभर आजारी पडत किंवा विठ्ठल 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 असं म्हटलं पण सायंटिफिक आहे. हार्टशी कनेक्शन आहे. हार्टशी कनेक्शन आहे. जो विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्याला हार्ट अटॅक कधी येत. हो. वारकरी संप्रदाय हा संप्रदायच फार भारी आहे. ती तुळशीची माळ गळ्यात घालणारी माणसं काही साधी सरळ सोपी नाही. ती फार वरच्या उच्च कोटीची माणसं आहे. 20 मिनिटं जर जप करायचं आपण जर लोकांना सांगितलं, त्यांना 20 मिनिटं जप करता येत नाही. आणि आता तर मोबाईलच्या आणि इन्स्टाच्या याच्यामध्ये ते रील बघायची सवय, पेशन्स लेवल संपलेली आहे. खरं तर मी तेच म्हटलं की त्यांना आयुष्याचं गणित कळलेलं आहे, म्हणून ते वारी करतात, म्हणून ते वारकरी आहेत, म्हणून ते विठ्ठल मंदिरात चालत जातात. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. नमस्कार, मी प्रणाली मोरे. विचार प्रणालीच्या प्लॅटफॉर्मवर आज आपण एक अतिशय सुंदर असा पॉडकास्ट करणार आहोत. का तर निमित्त सांगते, आषाढी एकादशी. आज संपूर्ण महाराष्ट्र हा विठ्ठल विठ्ठल या नामघोषानं पूर्ण दुमदुमून गेलेला आहे. म्हणजे इतका जयघोष तो आपल्या कानावर पडतोय. TV लावला की तोच जयघोष आपल्या कानावर पडतोय. कुठून तरी आणखीन एका मंदिरातनं छान टाळ मृदुंगाचे आवाज येत आहेत, विठ्ठलाचं नामस्मरण ऐकायला येते. असं सगळं वातावरण महाराष्ट्रात आज झालेलं आहे. आषाढी एकादशी म्हटलं की हा केवळ एक सण नाही आहे. ही आहे श्रद्धा, ही आहे भक्ती, हे आहे समर्पण आणि अर्थातच माणुसकीचा महाउत्सव. आणि याच निमित्तानं मी आपल्याला भेटीच घेऊन आली आहे आपल्या सगळ्यांचे लाडके कलाकार मिलिंद गवळी, जे आज बोलणार आहेत खास आषाढी एकादशी निमित्तानं त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाविषयी, भक्ती प्रवासाविषयी. कारण त्यांचा अभिनय प्रवास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण याच अभिनयाच्या माध्यमातून आलेले काही आध्यात्मिक अनुभव आणि आषाढी एकादशीशी त्यांचं असलेलं नातं हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. आणि हा पॉडकास्ट म्हणण्यापेक्षा हा असणार आहे एक संवाद. या असणार आहेत गप्पा, हे असणार आहेत अनुभव, या असणार आहेत आठवणी. मिलिंद, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. मी म्हटलं तसं की आपण खूप वर्ष एकमेकांना ओळखतोय. तुमच्यातला अभिनेता मला माहिती आहे, पण तुमच्यामध्ये ना एक मला असं वाटतं की एक कुठेतरी तुमच्या स्वभावानुसार, तुमच्या एकंदरीत पर्सनॅलिटीकडे पाहून तुमच्यात एक भक्तीसुद्धा दडलेली आहे, तुमच्यात एक श्रद्धासुद्धा दडलेली आहे. असे अनेक जण असतात की जे पडद्यावर खूप वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून आपल्या समोर येतात, पण त्यांच्यातला माणूस कधी कधी आपण समजून घ्यायला, जाणून घ्यायला राहून जातं. आणि आज म्हणूनच या पॉडकास्टच्या माध्यमातून आषाढी एकादशीच्या निमित्तानं तुमचा भक्तिमय प्रवास मला ऐकायचा आहे. इतके सिनेमे केलेत, मला वाटतं एक सिनेमा जो केलाय जो यावरच आहे, विठ्ठलावरच आहे. विठ्ठल विठ्ठल हा सिनेमा आहे जो या भोवतीच फिरतो, या विषयाभोवतीच फिरतो. त्यामुळे आषाढी एकादशीच्या निमित्तानं पॉडकास्ट आहे, तर आपण इथूनच सुरुवात करूया. या सिनेमाच्या तुमच्या आठवणी आणि एकंदरीतच तुमचं आषाढी एकादशी या सणाशी आणि विठ्ठलाशी असलेलं नातं. एकतर आपण ना नशीब घेऊन येतो म्हणतात ना, तर मी ज्या माऊलीच्या पोटी जन्माला आलो, ती माऊली आयुष्यभर भक्ती करत होती. माझी आई असीम भक्ती करायची आणि लहानपणी अनेक वेळा ती मला पंढरपूरला घेऊन गेली. हो, हे खूप कमी जणांच्या नशिबी येतं, सतत पंढरपूर वाऱ्या करणं आणि जाणं. आणि त्या काळामध्ये प्रवास काही फार सोपा नसायचा. एसटीने जावं लागायचं, सोलापूरला तिथे थांबायला लागायचं, किंवा तो असा खडतर प्रवास होता, काही साधा सरळ सोपा नव्हता. म्हणजे आईला
जर दर्शनाला जायचं म्हटलं तर त्याला एक वडिलांना सुट्टी काढायला लागायची आणि वर्षातनं एकदा किंवा 2 वर्षातनं एकदा जायला मिळालं तरी खूप नशीब असं म्हणायचं. तर माझ्याकडे ते बाळकडू म्हणतात ना, तसं भक्तीचा बाळकडू मला आईकडनं तो मिळाला होता. पण आई इतकी भक्ती करायची की मला कधी भक्ती किंवा देवधर्म किंवा देवदर्शन करायची कधी गरजच लागली नाही. मी नेहमी म्हणायचो की आमच्या अख्ख्या घराण्याची भक्ती आई करते, त्यामुळे आमच्या अख्ख्या घराण्याला त्याचं पुण्य लागतं. बरोबर. पण विठ्ठल हा आपला जो देव आहे ना, हा युनिक आहे, हा वेगळा आहे आणि त्याची महिमा अनेक लोकांकडनं वेगळे वेगळे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि जेव्हा हा वारकरी संप्रदाय आळंदी ते पंढरपूर वारीत चालत जातो, ज्यांचं ॲव्हरेज वय एक 60-70 असतं, मोर दॅन दॅट. हां, ॲव्हरेज आपण ॲव्हरेज म्हणतं, म्हणजे हे 90 वर्षाचे सुद्धा चालत जातात आणि हे मी अनुभवलेलं आहे. तर विठ्ठल मंदिरात पोचण्याचं सुद्धा भाग्य लागतं. ते पण काही आम्ही वारीला जातो म्हणून वारी करता येत नाही किंवा दर्शन घ्यायचं म्हटलं तरी दर्शन घेता येत नाही. त्याला ते म्हणतात बोलवणं यावं लागतं. आता माझं ना, मी तो अनुभव सांगतो. आता मी ना, आज आपलं जेव्हा बोलणं झालं तेव्हा मी ना विचार करत होतो, मी कसं काय असा इथपर्यंत विठ्ठलापर्यंत पोचलो किंवा आई करायची, आता आईला जाऊन 17 वर्ष झाले तरी मी विठ्ठलाशी कसा कनेक्टेड आहे. आणि विठ्ठल सोडत नाही. एकदा का भक्ताला त्यांनी आश्रय दिला किंवा आपल्या जवळ बोलवलं की तो आयुष्यभर सोडत नाही. आता मी हा सिनेमाचा प्रवास सांगतो, गंमत बघ. मी पहिला सिनेमा केला होता वक्त से पहिले, जेव्हा 1983-84 वक्त से पहिले गोविंद सर यांचा पिक्चर. त्या सिनेमामध्ये अरुण सरनाईक होते. अरुण सरनाईक होते आणि त्यांच्याशी माझी खूप छान मैत्री झाली होती. माझ्या घरी येणार होते हे, आणि अचानक आमचा सिनेमा अर्धवट झाल्यानंतर मी शिवाजी मंदिराला त्यांना भेटायला गेलो. मला म्हणाले पुढच्या वेळेला, आता मी या वेळेला येत नाही, पुढच्या वेळेला मी आलो मुंबईत, ते कोल्हापूरला राहायचे, मुंबईत आलो की मी तुझ्या घरी येतो. आणि 21 जून 1984 रोजी त्यांचा कार ॲक्सिडेंट झाला. पंढरीची वारी नावाचा चित्रपट होता. पहिल्या दिवसाचं शूटिंगला जात होते का तिथे, त्यावेळेला त्यांचा ॲक्सिडेंट झाला. पंढरीची वारी नावाचा चित्रपट होता. त्या चित्रपटामध्ये जयश्री गडकर होत्या, नाही आधी कोण होतं, नाही रंजना होती. रंजनानी 70% सिनेमा केला आणि तिचा कार ॲक्सिडेंट झाला आणि पाय हे झाला रंजनानी. त्यामुळे 70% सिनेमा झाल्यानंतर सुद्धा तो पिक्चर त्यांना रिशूट करावा लागला. आणि मग जयश्रीबाईंनी, अशोक मामा आणि राजा गोसावी, बाळधुरी यांनी तो कंप्लीट केला आणि तो पिक्चर कंप्लीट व्हायला 4 वर्ष लागली. म्हणजे 1988 मध्ये तो पिक्चर रिलीज झाला. बरं, त्या सिनेमाचा माझा काय संबंध आहे. अरुण सरनाईक गेले, तो चॅप्टर तिथे संपला. मग मी सिनेमे कॉलेज झालं, सगळं झाल्यानंतर मी एक सून लडकी सासरची नावाचा चित्रपट केला आणि त्याच्यासाठी मला वासवानी नावाचे जे प्रोड्युसर होते, डिस्ट्रीब्युटर होते, त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामधल्या यात्रा दाखवल्या. त्या सगळ्या यात्रा करता करता त्या प्रवासामध्ये मला म्हणाले की मिलिंद, तुला माहिती आहे का, विठ्ठलावर पंढरीच्या वारीनंतर सिनेमा झाला नाही, तर 16 mm एक प्रिंट कोणाकडे तरी आहे, त्याच्याकडे त्याचे राईट्स आहेत. तर दरवर्षी पंढरीची वारी नावाचा चित्रपट तो पंढरपूरला या आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वेळेला तो लावतो आणि दरवर्षी एक 7-8-10 लाख रुपये तो कमवतो. एकच प्रिंट आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. तर माझी खूप इच्छा आहे की विठ्ठलावर सिनेमा करावा. ओके, हे माझ्या डोक्यात बसलं. मग माझ्याही मनात आलं की आपण, मग आमच्याकडे डॉक्टर पंडित नावाचे आमचे फॅमिली डॉक्टर होते. त्यांनी स्वतःला विठ्ठलाच्या इथे वाहून घेतलं आहे आणि ज्ञानेश्वरी ते सोप्या भाषेत, आणखीन मराठी भाषेत ते लिहित होते. अनेक वर्ष त्यांचा तो उपक्रम. एकदा ते मला वारीत घेऊन गेले होते पुण्यामध्ये, त्या वारकऱ्यांची ओळख करून दिली.
त्यांना भेटल्यानंतर मला ते इतकं भावलं तो सगळा ते कुटुंब वेगळं असतं. एकत्र स्वयंपाक करतात, एकत्र बरोबर. जेवतात आणि ज्ञानबा तुकाराम करत करत ते विठ्ठलाची वारी करतात. तो एक अनुभव मी फक्त पुण्यापर्यंत, मी काय वारी केली नव्हती, पण पुण्यात ते वारीच्या वेळेला जाणार तेव्हा त्यांच्याबरोबर मी वेळ घालवला. मग मयूर शाह नावाचे एक प्रोड्युसर होते, त्यांच्याबरोबर आम्ही देवकी नावाचा खूप सुंदर चित्रपट केला होता. तर पुढचा पिक्चर काय करायचा, तर म्हटलं आपण ना विठ्ठलावर पिक्चर करूया, कारण विठ्ठलावर पिक्चरच झाला नाहीये. पंढरीची वारी पंढरीच्या वारीनंतर विठ्ठलावर असा मराठी सिनेमा झाला नव्हता. मग म्हटलं आपण एकदा वारीत जाऊ. आम्ही ते वारीत शूटिंग वगैरे सगळं केलं आणि त्यांनाही खूप तो भावला की आपण याच्यावर करूया. आणि गजेंद्र आहेरेंनी ती गोष्ट वगैरे त्याला आम्ही सांगितलं, तर त्यांनी ती लगेच गोष्ट लिहिली आणि त्यांनी विठ्ठल विठ्ठल नावाचा चित्रपट आम्ही तो केला. त्यात सलील कुलकर्णींनी 12 गाणी केली. त्याचा पण पहिला सिनेमा ॲज अ म्युझिक डायरेक्टर पहिला सिनेमा आणि गजेंद्रचा दुसरा सिनेमा, गजेंद्र आहेरेचा दुसरा सिनेमा. आणि आम्ही तो चित्रपट आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये शूटिंग केलं. गाभाऱ्यामध्ये आम्ही त्याचं शूटिंगचं परमिशन होतं आमच्याकडे, म्हणजे प्रॉपर त्या वारीच्या वेळेला आम्हाला गाभाऱ्यात शूटिंग करायला दिलं. आणि वारीच्या वेळेला आणि इतकी गर्दी असताना तिथे आम्ही ते शूटिंग केलं. आणि अगदी विठ्ठलाच्या चरणापाशी शूटिंग आम्ही करत होतो. आणि म्हटलं काय, म्हणजे मला इतकं भाग्य ना, इतकं भाग्य की म्हटलं पांडुरंगा तू अगदी गाभाऱ्यातच आणून आम्हाला इथे बसवलंय, जिथे कितीतरी किलोमीटर लाईन लागते. झालं, तो पिक्चर झाला, तो चालला, त्याला स्टेट अवॉर्ड मिळाले असं, ते आजही ते गाणं वगैरे. त्याच्यानंतर माझ्या लेकीचं लग्न होतं. तर माझी बायको म्हणाली की आपण तुझं कोल्हापूरला देवीच्या पायाशी पत्रिका ठेवायची, मग तिकडनं आपण पंढरपूरला जाऊ, तिथे विठ्ठलाच्या पायाशी पत्रिका ठेवू आणि मग तिकडनं अक्कलकोटला जाऊ. बघा, हे सगळे इंटरेस्टिंग अनुभव आहेत माझे. कोल्हापूरला गेलो, तिथे छान मंदिरात पत्रिका छान ठेवण्यात आली. तिथे आमच्या ओळखीचे गृहस्थ होते, पुजारी होते, त्यांनी छान केलं. म्हटलं आता विठ्ठल विठ्ठल चित्रपट केला आहे, तर तिथे आपण जाऊ. आणि त्या दिवशी कार्तिकी एकादशी होती का काय, इतकी प्रचंड गर्दी. बरं, माझ्या ओळखीचं कोणीच नाही तिथे पंढरपुरात. मी तरी प्रयत्न केला की मला फक्त पत्रिका ठेवायची. तर तसं काहीच हे नाही. मग कोणीतरी मला सांगितलं की मुखदर्शन घेता येईल तुम्हाला, पत्रिका, आणि मग तुम्ही कोणाकडे तरी द्या, ते पत्रिका ठेवतील. अगदी लांब तिथे मला विठ्ठलाचं मुखदर्शनासाठी लांबून ते दर्शन. आणि मी मनात म्हटलं की पांडुरंगा कधीतरी गाभाऱ्यात बसवतो आणि कधीतरी इतकं लांब उभं करतो की जवळसुद्धा येऊ देत नाही आहे. आणि असंच मनामध्ये ती तुझी काय महिमा आहे मला माहिती नाही. पण मग दीपाला म्हटलं तर ते तर नाही, आपण कोणाला तरी सांगून पत्रिका ठेवायला सांगू तिथे, पण आपल्याला दर्शन मिळणार नाही कारण एवढ्या गर्दीमध्ये. तर पुढे अक्कलकोटला जायचं होतं, तो ठरलं होतं ते. मग अक्कलकोटला पोचलो. अक्कलकोटला पोचलो, तिथे एक असा मुलगा असा एक माझ्याकडे धावत आला. मला म्हणाला, अहो मिलिंद गवळी, तुमच्यामुळे माझं घर झालं. म्हटलं माझ्यामुळे तुझं घर झालं कसं काय? म्हणजे अहो तुम्ही तो पिक्चर केला होता ना, आई तुझा आशीर्वाद, तो लक्ष्मीवर होता आणि त्यात जी पूजा सांगितली होती ना, तर ती पूजा केल्यानंतर माझं घर झालं. म्हटलं आई तुझा आशीर्वाद मध्ये ते खूप छान पूजा, लक्ष्मीची पूजा वगैरे तो चित्रपट होता, मधुरा जसराज यांनी डायरेक्ट केला होता. तर तो म्हणाला चला चला मी तुम्हाला दर्शन देतो. मग अक्कलकोटला परत अगदी स्वामींच्या चरणापाशी नेलं, मग ती पत्रिका ठेवली. मग तो म्हणाला स्वामींच्या पादुका तिथे 1-1.5 किलोमीटरवर आहे, तिथे जाऊ. तिथे घेऊन गेला. मग 4 वाजले होते, तरी त्यांनी त्या ट्रस्टीजला सांगितलं की नाही मिलिंद गवळी आलेले आहेत, त्यांना प्रसादाचं जेवण वाढा. सगळ्यांचं जेवण वगैरे झालं होतं, तरी सुद्धा आम्हाला ते छान सागर संगीत प्रसादाचं जेवण. मग मला म्हणाले की ही पाण्याची बाटली घ्या.
म्हटलं नाही साधं पाणी चालेल मला. नाही नाही मी तुमच्यासाठी आणली आहे हे केलं. आणि मग ते सगळं जेवण वगैरे झालं आणि मला म्हणाले हे 20 रुपये ठेवा. त्यांनी माझ्या हातात 20 रुपये दिले त्या मुलाने. हां हे म्हटलं अरे मीच तुला पैसे द्यायला पाहिजे, तुम्हाला एवढं द्या. नाही 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 पैसे वगैरे नाही, हे तुमच्या पाकिटात वगैरे ठेवा, कपाटात ठेवा, हे शगुनाचे आहे. आणि मग गाडी होती, दीपा बायको गाडीत बसली, मी बसलो. अरे म्हटलं तुझं नावच विचारायचं विसरलो. म्हटलं माझं नाव पांडुरंग. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. म्हणजे तिथे पंढरपूरला मी त्या विठ्ठलाला म्हटलं की काय तुझी महिमा काही कळत नाही, कधीतरी जवळ गाभाऱ्यात हे करतो आणि कधीतरी तर इतकं लांबून दर्शन देतो, आणि इथे अक्कलकोटला एक मुलगा दिवसभर मला दर्शन देतोय, म्हणजे प्रसादाचं जेवायला देतोय. आणि तो आजही त्या पांडुरंगाचा माझ्याकडे आजही नंबर आहे, त्याचा रोज फोन येतो, म्हणजे महिन्यात फोन येतो, मी त्याला कधी फोन करतो. तर हा आता याला काय कनेक्ट करायचं मला माहिती नाही. हे अध्यात्म आहे, हे देवाची कृपा आहे, पण हे अनुभव मला आलेले आहेत. जे मग एक दिवस त्या पांडुरंगाने एक दिवस मला फोन केला. मला म्हणाले कुठे आहे तुम्ही? म्हटलं मी शूटिंग करतोय, घरचा पत्ता द्या. तर मी म्हटलं तू येतोय पण मी नाही आहे. नाही नाही मला फक्त त्या पादुका द्यायच्या आहेत, त्या मी देणार आणि जाणार. तरी इतक्या सुंदर त्या तिकडच्या याच्यात गाभाऱ्यात एक लाकडात बनवलेल्या पूजेचे पादुका देऊन तो निघून गेला. आणि हे सगळे अनुभव मला असं वाटतं ना की कुठेतरी मला आईचा आशीर्वाद आहे, किंवा हे सगळे माणसातला देव. आणि तुम्ही कुठेतरी ब्लेस्ड आहात. येस, कुठेतरी विठ्ठलाने तुम्हाला हे केलं, तो सगळी सोय करतो तुम्हाला जे काय हवंय ते मिळण्यासाठी. अगदी अगदी नकळत बऱ्याचशा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडत असतात, किंवा कुठल्या तरी संकटातनं तुम्ही वाचता, तर तो पाठीशी असतो किंवा त्याचा आशीर्वाद असतो जो आपल्याला दिसत नाही, आपल्या अकलनाच्या पलीकडच्या काही गोष्टी असतात. मला असं वाटतं विठ्ठल हा जो देव आहे ना, तर त्या डॉक्टर पंडितांनी ज्या पद्धतीने ते ज्ञानेश्वरी ट्रान्सलेट करत होते त्यावेळेला त्या प्रवासामध्ये मला जे त्यांनी ऐकवलं की मिलिंद, विठ्ठल हा सगळ्या देवांमधला खूप वेगळा आहे. त्याची मूर्ती जर बघितली तर ती अगदी सामान्य माणसाला आयडेंटिफाय करता येईल अशी. लोक त्याला माहुली म्हणतात, तो आईचं रूप आहे, कोणी त्याला भाऊ म्हणतं, कोणी त्याला वडील म्हणतं, तर तो आपला वाटणारा, त्याचा चेहरा जर बघितला तो सामान्य माणसासारखा. आणि ती जी ऊर्जा असते या वारकरी लोकांमध्ये ती म्हणजे भन्नाटच असते. तर असे अनेक अनुभव आलेत. विठ्ठल सिनेमा करताना सुद्धा मी त्या साधूचा रोल करत होतो. तर तिथे गजेंद्र शूट करत होता, कॅमेरा असेच लागले होते, आणि मी तिथे पंढरपुरात बसलो, आणि ते एक माऊली आली आणि बसली, पाया पडायला लागली. म्हटलं अहो पाया का पडतात? थोडं विठ्ठल भेटला. म्हटलं हा विठ्ठल तर मंदिरात आहे. नाही, माझ्यासाठी हा विठ्ठल आहे म्हणाले, आणि मला काहीच नको आहे. माझं सगळंच 3 मुलं आहेत, 3ही मुलं रांकेला लागलेली आहेत. आता फक्त काय म्हणाली, एक पायरी फक्त तुमच्याकडे यायचं आहे, विठ्ठलाकडे यायचं आहे, बस. मला बाकी काय नाही, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. आणि ते कॅमेराज चालू होते, ते सगळं त्यांनी शूट केलं ते हे सगळं. तर इतके साधे भोळी माणसं त्या विठ्ठलाचे भक्त असतात. बरोबर. आणि मग मला जे आईने सांगितलं होतं की देव ना साध्या माणसांना पावतो. अति हुशार असतात ना, की अति दीडशाणे, त्यांना खूप प्रश्न असतात, त्यांना तो पावत नाही. त्यांना ते प्रश्नांची उत्तरं हळूहळू आयुष्य, आणि ज्या वेळेला त्याला खरंच जेव्हा प्रश्नांची सगळी उत्तरं मिळतात त्या आयुष्य संपलेलं असतं. नाही तेच मला तर इथे तू वारीचा अनुभव तुम्ही कधी घेतलाय? म्हणजे मी प्रत्यक्ष शूटिंग करताना तुम्ही चाललायत किती? किंवा आपण म्हणतो ना की वारीमध्ये 40-40 तास, 35-35 तास वारकरी चालत असतात. का तर फक्त
फक्त आपल्या देवाला भेटण्यासाठी, त्याला पाहण्यासाठी. मग हे जे चालणं असतं याकडे, किंवा हे जे असतं ना, म्हणजे डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिला असतात, हातात टाळ मृदुंग घेऊन त्याचा विठ्ठलाचा नामघोष करत वारकरी अभंग म्हणत चालत असतात. मला वाटतं पाऊस असो, कडक ऊन असो, पायात चप्पल न घालता चटके सहन करत हे सगळं करत असतात. हा अनुभव तुम्ही शूटिंगच्या निमित्ताने कसा घेतलात, कसा अनुभवलात आणि काय सांगाल? त्या शूटिंगचा अनुभव सांगायच्या आधी ते जे तू म्हणाल ना की हे इतके तास चालतात, हां तर मला आमच्या पंडित डॉक्टरांनी सांगितलं होतं हां की मिलिंद, हे खूप सायंटिफिक आहे की ही जी गरीब माणसं असतात, शेतकरी माणसं आहेत, गरीब माणसं आहेत, जी वारीत चालतात, किंवा नुसतं गरीब माणसं नाही तर मोठमोठे हो हो इंजिनियर्स, हो डॉक्टर्स हो आणि हे सगळे. सगळे प्रोफेशनल सुद्धा. त्यामुळे एक वर्षातनं एकदा जर वारी केली ना, तर तो माणूस वर्षभर आजारी पडत नाही. हो हे मी पण ऐकले. हां, तर किंवा विठ्ठल 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 हो असं हो ह्याला म्हटलं पण सायंटिफिक तर आहे, याला हार्टशी कनेक्शन ते आहे. हार्टशी कनेक्शन आहे. जो विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्याला हार्ट अटॅक कधी येत हो नाही. हो हो तर हे ना, हे आपल्या आकलनाच्या नाही, पलीकडचं आहे. मी तेच पलीकडचं सांगतो ना की ऍक्च्युली. मी खूपच लहान आहे. मी विठ्ठलाबद्दल बोलणं हे चुकीचंच आहे. कारण मी हे जे माझे तर फार कमी अनुभव आहेत. मी तर काही केलं नाही. माझ्या आईच्या पुण्याईमुळे मी विठ्ठलाचं नाव तरी घेऊ शकतोय. पण बाकीचे जे वारकरी संप्रदाय, हा संप्रदायच फार भारी आहे. ती तुळशीची माळ गळ्यात घालणारी माणसं काही साधी सरळ सोपी नाही. ते फार वरच्या उच्च कोटीची माणसं आहेत. तुळशीची माळ घालणारा माणूस कधी दारूला हात लावत नाही, स्पर्श करत नाही, मांस मटण खात नाही, व्यसनापासून लांब असतो. तो तुळशीची माळ घालणारा माणूस कधी तुम्हाला आरोपी किंवा त्यांनी गुन्हेगार म्हणून सापडणार नाही. हे समाजातली अगदी मोजकी निवडलेली हा समाज आहे, संप्रदाय आहे. ज्याच्यामुळे हे आपलं सगळं बॅलन्स्ड आहे. ही चांगली माणसं किंवा भक्ती मार्ग सातत्याने जोपासणारी. तर हे फार वेगळं आहे ते सगळं. ते माझ्यासारख्याला, किंवा आम्ही तर कलाकार आहोत, म्हणजे मी तर एक सामान्य कलाकार आहे. मला एवढा अनुभव मिळाला म्हणजे खूप झाला, कारण आमची ती सगळी खोटी दुनिया आहे. बरोबर. आम्ही विठ्ठल विठ्ठल सिनेमा केला, तर सिनेमात आम्ही वारी चाललो असं दाखवलं, पण आम्ही काही वारी चाललोच नाही. आम्ही फार एक 4-5 तेव्हा वारी सुरू होती जेव्हा शूटिंग नाही, वारीतच शूटिंग केलं. वारीतच शूट केलंय. हो, माझा म्हणजे जी पूर्ण क्राऊड दिसतोय वगैरे सगळं ते पूर्ण तोच क्राऊड आहे जो वारीचा आहे. त्यांच्या बरोबरच आम्ही चालत होतो. त्यांच्या बरोबरच चाललो. पण ते जे सातत्याने आम्ही नंतर मग काही किलोमीटर चालल्यानंतर सीन शूट करायचो. मग परत गाडीत बसून पुढे जायचो. मग पुढे ते रिंगण वगैरे ते शूट करायचो. आम्हाला चालायचं भाग्य नाही मिळालेलं आहे. आम्ही तो हे केलं. पण मी ना लाडात वाढलेला मुलगा आहे. मला आई वडिलांनी खूपच लाडात वाढवलेलं. मला ना दुःख काय असतं, भूक काय असते, किंवा कष्ट काय असतात हे माहिती नाही. लोक म्हणतात स्ट्रगल. मला नाही आयुष्यात कधी स्ट्रगल मिळाला. पण वारीमध्ये माझा रोल असा होता की तो बायकोवर संशय घेतो आणि बायकोला तो मारतो, आणि त्याला असं वाटतं ती बायको त्याच्या हातून मेली आहे म्हणून तो पळतो पोलिसांपासून, आणि तो पळता पळता एका वारीच्या दिंडीत जातो, आणि चालत चालत पोलिसांपासून पळता पळता तो पोचतो. तर कपडे फाटलेले असतात, डोक्याला लागलेलं असतं, असं तो भिकाऱ्यासारखा तो त्या वारीत चालतो आहे. तर मी त्या प्रोड्युसरनी गाडी दिलेली असते ते गेटअप करून असा तिथे बसलेलं असायचो गाडीमध्ये, ते AC लावून वगैरे. आणि मग आम्हाला तिथे ना एका दिंडीमध्ये आमच्या जेवणाची वगैरे सोय केली होती की वा, आणि तिथे जेवणाचा आनंद काही वेगळाच असतो. तिथे गरम गरम भाकऱ्या. तर मी शूटिंग चाललं होतं, माझं शॉट नव्हता, भूक लागली होती, आणि तिथे जिथे सोय केली होती आमची जेवायची, म्हटलं चला मला भूक लागली, तर मी उतरलो.
आणि तिकडे त्या बायका भाकऱ्या करत होत्या. आणि म्हटलं मावशी भूक लागली, मस्त भाकरी आणि हे द्या. हाकला म्हणे याला, याला हाकला, अजिबात कोण भिकारी आलाय असं. तो गेटअप असा होता, मला त्या भिकाऱ्याला हकलतात तसं त्या बाईनी हकललं तिकडनं. आणि मग तिथे त्यांच्यापैकी कोणीतरी ओळखलं की नाही नाही हा कलाकार आहे ते गेटअपमध्ये, की मग त्या मावशीला सांगितलं की अरे मावशी तो आपल्या दिंडीत म्हणजे येतो तर त्याला आपलं म्हणजे पिक्चरचा तो हिरो आहे आणि असं. हो का, मला वाटलं कोण आलाय भिकारी असं तसं. तर ह्युमिलेशन काय असतं ते मला तिथे म्हणजे दोन एक्सपिरियन्स मिळाले. एक तर त्या माऊलीनी पाया पडून मला विठ्ठल केलं होतं. तो एक अनुभव होता की आपण सामान्य माणूस आहोत, पण विठ्ठलाचा दर्जा एका माऊलीने दिला होता. आणि एका माऊलीनी अगदी समाजातल्या खालच्या थरातला भिकारी त्याला जसं हकलतात तसं तिने तो अपमान करून किंवा तर दोन्ही अनुभव त्या वारीमध्ये मला मिळाले होते. आणि त्या वारीमध्ये मला अजूनही असं वाटतं, मी खूप वर्षापासून विचार करतो आहे की वारीमध्ये आपण आळंदी ते पंढरपूर वारी करावी, पण माझी डेअरिंग कधी झाली नाही. भविष्यामध्ये कदाचित होईल. पण त्या सिनेमाच्या वेळेला मी खूप अनुभव घेतले. म्हणजे मी एक डॉक्युमेंटरी शूट केली, ती नंतर त्याचं मी काही केलं नाही कारण डॉक्युमेंटरीला काही मार्केट किंवा आपले ते तसा शोकेस नव्हता. मी फक्त माझ्या कॅमेऱ्याने ना वारकऱ्यांचे पाय शूट करायचो. अच्छा. आणि त्या पायांमध्ये जगातल्या इतक्या वेगवेगळ्या चपला, बूट, काही फाटलेल्या शिवलेल्या, म्हणजे त्या बिस्लरीच्या बाटलीची चप्पल बनवून घातलेली. बिस्लरीची बाटली तिचं असं एक पुढचं जिथे हे लावतात तिथे ते करून त्याच्या चपला घालून लोक चालतात, अनवाणी चालतात. तर त्याच्यावर मला फक्त काही चेहरे नाही दाखवायचे, फक्त हे असं अशी एक डॉक्युमेंटरी मला करायची. तर खूप अनुभव आहेत मला. आत्ता मी सांगलीला गेलो होतो. सांगलीमध्ये मला एक मुलगा, अगदी 13-14 वर्षाचा मुलगा आणि त्याची बहीण, त्याचं नाव वरद आणि त्या बहिणीचं नाव सृष्टी, मला भेटले. ते पंढरपूरचे. मग मला असे प्रवासामध्ये अशी माणसं भेटतात. आता हे 2 बहीण भाऊ इतके युनिक आहेत की ते पंढरपूरला राहतात. वारकरी जे येतात ना ते बिस्लरीचं किंवा ते डिस्टिल वॉटर जे आपण म्हणतो ना याचं, ते पाणी बाटल्या आणतात पाणी पिण्यासाठी आणि ते बाटल्या फेकतात. तर ही 2 मुलं ते बाटल्या गोळा करतात. अच्छा. त्या बाटल्यांमध्ये माती खत भरून तिथे रोपं लावतात. वा. आणि ती रोपं ते डोनेट करतात. मध्ये त्यांनी 10,000 रोपं अशी केली आणि असंख्य रोपं केली. त्याला प्रेसिडेंट ऑफ इंडियाने त्यांचा दोघांचा सत्कार केला. तर अशी माणसं आहे पंढरपुरातच की जे पर्यावरणासाठी काम करतात आणि छोटीशी आहेत, अगदी 13-14 वर्षाची मुलं आहेत. तर मला असं वाटतं की आपण काहीच करत नाही आहे. समाजामध्ये अशी माणसं आहेत की जे पंढरपूर किंवा विठ्ठलाशी कनेक्टेड आहे आणि खूप काय काय करत असतात. बरं, आपण असं म्हणतो ना की आषाढी एकादशीला वारी म्हणजे त्या पंढरपुरामध्ये पालख्या निघतात. पालख्यांचं विशेष आकर्षण असतं. एक तर आळंदीहून निघते ती ज्ञानेश्वर माऊलींची पालखी, नंतर मला वाटतं देहूवरनं निघते ती तुकाराम महाराजांची पालखी, उत्तर भारतातूनही कुबेराची पालखी येते आणि त्र्यंबकेश्वरनं मला वाटतं निवृत्तीनाथांची पालखी येते. या सगळ्या पालख्या जळगावनं मुक्ताबाई, तर या वेगवेगळ्या ठिकाणाहून पालख्या येतात आणि तिथे सगळे ते वारकरी काय म्हणतात ना, एकच प्रत्येकाचा ध्यास असतो की आपल्या विठ्ठलाला भेटायला जायचे, आपल्याला त्याला पाहायचे. सो आपण जेव्हा हे सगळं बघत असतो, आता मी पण तो एक्सपिरियन्स नाही घेतला, मी पंढरपुरात गेलेली आहे पण वारीच्या निमित्ताने गेलेली नाही आहे.
आपण फॅमिलीसोबत जातो दर्शनाला, पंढरपूर पाहायचंय, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय म्हणून तसं गेलेली आहे. पण या वारीमध्ये ना मी असं ऐकलंय की इथे माणुसकी तुम्हाला गवसते. तर यावर तुझं म्हणणं काय? माणुसकी गवसते म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणची माणसं येतात. ज्ञानेश्वर, तुकाराम हे या संतांनी हे जे सुरू जे केलंय ना, हं. हे जात धर्म लहान मोठा काही या समाजामध्ये कोणी कोणी मानू नये. हं. सगळे समान आहात. माणूस म्हटलं की तो सगळा एक आहे. मग तो कुठल्या बरोबर. जातीचा आहे किंवा त्याच्याकडे किती पैसे आहेत किंवा तेव्हा वारीत सगळे सारखे येतात. सगळे विठ्ठल भक्त, बरोबर. सगळे एका लेवलवर येतात. तर मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही जी संकल्पना आहे की सगळीकडनं पालखी निघते आणि एकत्र येतात, हे एकीचं प्रतीक म्हणतात ना, की आपण सगळ्या वेगवेगळ्या भागातनं, वेगवेगळ्या जाती धर्मातनं किंवा वेगळ्या लेवलची माणसं आहेत, वेगवेगळ्या बुद्धीची किंवा प्रोफेशनची माणसं आहेत. पण एकदा वारीत आली की तो माणूस होतो किंवा बरोबर. विठ्ठल भक्त होतो किंवा त्या माऊलीचा त्याला माऊलीची ही सगळी लेकरं असतात. तर ही खूप मोठी संकल्पना आहे. म्हणजे मला असं वाटतं की एक आयुष्य कमी पडेल हे सगळं त्याच्या मागची फिलॉसॉफी समजून घेण्यासाठी. बरोबर. आता आणि मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण ना कळत नकळत मी कनेक्टेड आहे. आता तुला माहिती आहे का, पंढरपूरमध्ये एक भूवैकुंठ नावाचं एस्कॉनचे ना हरे राम हरे कृष्णाचे त्यांचं मंदिर होत आहे. अच्छा. हो हो ऐकलंय. तिथे मंदिर आता बनत आहे. खूप सुंदर भव्य दिव्य. आता एस्कॉनची खूप छान छान मंदिरं आहेत. तर चंद्रभागेच्या तिथे म्हणतोस का? एक्झॅक्टली तिथेच आहे. आता त्यांचे गिरिराज प्रभू म्हणून ते एस्कॉनचे प्रभूजी आहेत, भक्त आहेत, ते मला एकदा भेटले आणि त्यांनी माझे सिनेमे बघितले आणि मला त्यांनी सांगितलं की असं असं पंढरपूरला या तुम्ही. तर मी त्या मंदिरासाठी मी प्रमोशनल व्हिडिओज वगैरे करून पाठवले आणि मला आता पंढरपूरला तिथे त्यांच्याकडे जायचं आहे, कारण तिथे जाऊन आम्हाला ते शूटिंग करायचं. कळत न कळत मी तिथे कनेक्टेड झालेलो आहे त्या विठ्ठलाच्या मंदिरात किंवा त्या पंढरपूरशी किंवा अध्यात्माशी. तुम्ही हा विचार करता कधी की आत्ता वारीमध्ये बहुतांशपणे जास्त आपण पाहिलं तर शेतकरी वर्ग हा खूप जास्त प्रमाणात तिथे वारकरी येतात, शेती करणारे. त्यांच्या वाट्याला किती दुःख असतं. देवावर नाही रागवत कधी ते वारी दरवर्षी नित्य नेमाने करतात. त्यांच्या वाट्याला पाऊस कमी पडला तरीही दुःख आहे, भोगणं आहे, आणि जास्त पडला तरीही भोगणं आहे. दरवर्षी आपण बघतो किती शेतकरी आत्महत्या करतात. पण वारीमध्ये ती गर्दी मात्र कमी होत नाही. ती त्याच नित्यनेमाने ती सुरू असते. मला इथेच असं वाटतं की आपण एखादी गोष्ट हे झाली, अरे आपण देवावर सहज रागावून जातो, काय करतच नाही, हा का करायची भक्ती. पण मला शेतकऱ्यांमध्ये किंवा आपण बोलतो ना जे शेतकरी वारकरी जे येतात वारीमध्ये, ते दरवर्षी ती मला वाटतं किंबहुना ती संख्या वाढते पण ती कमी होत नाही आहे. शेतीचं काम बाजूला ठेवून ही लोकं तिथे येत असतात किंवा त्याची सोय करून ते वारी चुकवत नाहीत, येतात. तर याकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहता? नाही, मी मगाशीच म्हटलं ना की जशी माझी आई मला म्हणायची की परमेश्वर हा साध्या भोळ्या निस्वार्थी माणसांना सापडतो किंवा कळतो, आणि जे अतिहुशार असतात किंवा ज्यांना प्रश्न असतात तर त्यांना तो सापडत नाही. आणि तो वारकरी संप्रदायच वेगळा आहे. त्यांना आयुष्याचं सार कळलेलं आहे. ते विठ्ठलावर रागवायचा प्रश्नच येत नाही. बरं, सुख दुःख जे काय आहे ते त्यांनी त्याला वाहून दिलेलं असतं. बरोबर. बरेच वेळेला गरीब माणसं खूप आनंदी असणारी आपण बघितलेली आणि श्रीमंत माणूस रडणारी आपण बघितलेली. असं नाही आहे की त्यांच्याकडे दुःख वाटेला आलं आहे किंवा पैसा कमी आहे किंवा, तर त्यांना म्हणजे एकदा त्यांनी समर्पण केलं ना की माझा विठ्ठल तो बघेल, तो
सांभाळून घेईल किंवा हे माझ्या कर्माचे भोग आहे ते मला भोगायचं आहे. पण विठ्ठल शेवटी मला जसं मी म्हटलं ना त्या माऊलीने विठ्ठल विठ्ठल शूट करत असताना ते म्हणाल माझं सगळं झालेलं आहे, पोरं रांकेलं, आता मला फक्त शेवटची पायरी चढायची आहे. बरोबर. मला त्यामुळे त्यांना तो जीवनाचा सार कळलेला आहे आणि म्हणून ते वारकरी आहेत. आणि आणि माणूस म्हटल्यानंतर तर वारकरीमध्ये सुद्धा काही माणसं त्यांच्यात ते माळा घालतात आणि मग जेव्हा दारू प्यायची असेल तर ती माळ काढून हे पण ऐकलं. तर असेही आहेत. वारीमध्ये काही लोक तर वारकऱ्यांची पाकिटं मारायला सुद्धा घुसतात. त्यावेळेला चोरांचा सुकाळ असतो. त्या गरीबाला म्हणजे एकतर तो गरीब त्यात लुटायला सुद्धा लोक कमी असतात. त्यामुळे मी म्हटलं ना माणसाची वृत्ती माणसं खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि हे जग बॅलन्स्ड आहे. ही चांगली आणि वाईट दोन्ही माणसं असतात. आणि सुख कशात असतं हे मला असं वाटतं त्यांना जास्ती माहिती आहे. मला म्हटलं ना की मी बोलू नाही शकत किंवा मी बोलणं चुकीचं आहे का मला तेवढी बुद्धीही नाही आहे, तेवढा एक्सपिरियन्सही नाही आहे. मला हे छोटे छोटे जे अनुभव या माझ्या ॲक्टिंगच्या प्रवासामध्ये आलेले आहेत ते आहेत आणि ते अगदी थोडे आहेत. म्हणजे असे बरेचसे वारकरी असतील ज्यांना साक्षात पंढरपूर त्यांच्या समोर येऊन उभा राहिला असेल. आमच्यासारखी माणसं आहे ज्याला पंढरपूरचा पांडुरंग समोर आला तरी आम्ही 4 प्रश्न त्याला विचारू की तू खरंच आहे का त्याला म्हणजे त्याला प्रूव्ह करायला सांगू आम्ही. असेही माणसं आहेत. तर मला असं वाटतं ते इनोसन्स आणि माझ्यामध्ये ते राहिलेलं नाही आहे कारण मी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या ॲज अन ॲक्टर. मी तर जास्ती निगेटिव्ह भूमिका केल्या त्यामुळे माझ्यामध्ये खूप जास्त नेगेटिव्हिटी या प्रोड्युसरांना आणि डिरेक्टरांना दिसते की अजून बाहेर येईल, अजून अनिरुद्ध देशमुख येईल, हर्षवर्धन जागीरदार येईल, अजून आता याच्या पुढचे आणखीन किती निगेटिव्ह करायचे आहेत मला माहिती नाही. पण देयर इज लॉट ऑफ नेगेटिव्हिटी इनसाईड. तर ती रिफ्लेक्ट होते पडद्यावर आणि आम्हाला तिथपर्यंत पोचायला किंवा त्या भक्ती मार्गावर जायला हा जन्म मला असं वाटत नाही की पुरेल. नामस्मरण आपण म्हणतो की मानसिक शांती देऊन जातं तुम्हाला. आजच्या जगात तर त्याची खूप गरज आहे असंही म्हटलं जातं. जिथे डिप्रेशन आणि अँझायटी सारखे रोग साध्या सर्दी पडशासारखे डोकं काढून वर आहेत की 10 माणसांपैकी 6 जणांना डिप्रेशन अँझायटी झालं असं आपण आजच्या जगात ऐकतो. पण यातनं मार्ग काढायला अनेक जण आपल्याला सुंदर मार्ग सुचवतात. नामस्मरण देवाचं याविषयी याकडे तुम्ही कसं पाहता? सोपा साधा सरळ. तुला त्या वारकरी जो संप्रदाय आहे त्याच्यामध्ये सायकॅट्रिस्टकडे जाणारे मला असं वाटतं एकही सापडणार नाही. जो विठ्ठल 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 म्हणत जातो त्याला डिप्रेशन येत नाही. नामस्मरण किंवा जप करणं हा सगळ्यात सोपा मार्ग आहे. पण कोणाला जमतो? तर तुकाराम महाराजांची ते कथाच आहे ना की तुकाराम महाराज एक समोर कामगार होते, ते कष्ट करत होते आणि त्याला जास्त पैसेही देत नव्हता तो मालक. तर तुकाराम महाराज म्हणाले की तुम्ही या, मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही फक्त विठ्ठलाचं नाव घ्या. तुझी कथा माहिती आहे ना. आम्ही ते करू आम्ही ते विठ्ठल विठ्ठल करत कोण बसेल, आम्ही ते कष्टाचं काम करू. सो इज नॉट व्हेरी इझी. 20 मिनटं जर जप करायचं आपण जर लोकांना सांगितलं तर त्यांना 20 मिनटं जप करता येत नाही. आणि आत्ता तर मोबाईलच्या आणि इन्स्टाच्या याच्यामध्ये ते रील बघायची सवय, पेशन्स लेवल संपलेली आहे. तुम्ही मुलांना सांगा एक 5-10 मिनटं कॉन्सन्ट्रेट करा तर ते त्यांना करता येत नाही. त्यांना पटकन शिफ्ट होतात. आपण कार्टून नेटवर्क दाखवून किंवा आपण त्यांना मोबाईल्स देऊन त्यांचं ब्रेन नको तेवढं फ्रिकल माइंडेड किंवा पूर्वीचे जे खेळ आहे ते सगळे संपलेले आहेत. आमच्याकडे माझी लेक, माझं जावई, मी अजूनही आम्ही कॅरम खेळतो. कम्प्युटर गेम्समध्ये ते PS5 खेळणारी जी माणसं आहेत किंवा हे आहेत तर त्यांना जपाजप करणं शक्य नाही. त्यांना तो जो सायकॅट्रिस्ट किंवा काउन्सिलर जो जप देईल किंवा ज्या गोळ्या देईल तेच आहे.
पण साधा सरळ हा भक्ती मार्ग आत्ताच्या काळात लोकांना कठीण झाला. मग मी पण प्रयत्न करतो. मी पण आता ज्या पद्धतीचे रोल करतो तर मला खूप असं गरज असेल ना की जरा नाही, मी एक मानसिक शांती आपल्याला नामस्मरणात मिळावी, कारण इतकं निगेटिव्ह केल्यानंतर. एक्झॅक्टली मी खूप वेळा तो विचार करतो आणि मी तो प्रयत्न करतो की त्यातनं एक बॅलन्स्ड लाईफ जगण्यासाठी किंवा तर म्हणून कदाचित आत्ताच्या काळामध्ये माझे जास्ती व्हिडिओज किंवा जास्ती हे अध्यात्माच्या किंवा मंदिराचे असतात किंवा पूजापाठचे असतात किंवा प्राण्यांबरोबर असतात किंवा झाडाझुडपांबरोबर निसर्गाबरोबर असतात, पक्ष्यांबरोबर असतात. तर कदाचित एक त्या गोष्टीचा मला खूप फायदा झाला आहे. मला विठ्ठलांनी हे निगेटिव्ह रोल्स मला म्हणूनच दिले आहेत की तू ते कर, तू विलन हो, हे जास्त होईल त्याच्यामुळे, म्हणजे आयुष्यामध्ये तू विलन होणार नाहीस. निश्चित. किती वेळ मिळतो अध्यात्मासाठी, अध्यात्माला किंवा नामस्मरण, किंवा आपण बेसिक म्हणतो डे टू डे रुटीनमध्ये आपण जेव्हा कामाला बाहेर पडतो ऑफिसला, तेव्हा आपसूक आपले हात जोडले जातात, जी सवय असते, सवयीनुसार आपण देवाला काही जण असेही करतात पण करून जातात, म्हणजे एक त्याचं स्मरण करून आपण बाहेर पडतो. वेळेनुसार बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीने ते करतो. तुम्हाला अभिनयाच्या इतक्या ह्या व्यस्त तुमच्या शेड्यूलमधनं अध्यात्मासाठी किती वेळ मिळतो किंवा किती तुम्ही तो वेळ अध्यात्माला देता? वेळ काढायची गरजच नाही. तुम्ही जो श्वास घेता, जितका श्वास घेतात तेवढा अध्यात्माचा वेळ असतो तुम्हाला. प्रत्येक श्वासामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता आणि तुम्ही तुमचं काम करता करता नामस्मरण करू शकता. आणि मी म्हटलं ना, मी खूप ब्लेस्ड आहे. माझी आई जाऊन 17 वर्ष झाले. तर आत्ता मागच्या काही महिन्यापूर्वी आईची एकदम जवळची मैत्रीण आशा मावशी म्हणून, ते त्या दिवशी घरी आल्या. मला म्हणाले की मी तुला एक मंत्र देते, तो मंत्र जप करत राहा. तो विश्व प्रार्थना आहे ती, वामनराव पैंनी दिलेली. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं कल्याण कर, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. हे मला म्हणाले. तर ते म्हणाले की असे ना मला सतत प्रवासामध्ये कोण ना कोणतरी आशीर्वाद देऊन असे हे मंत्र किंवा हे देत राहतात आणि मला असं वाटतं म्हणून माझा हा प्रवास सुखकर होत जातो किंवा तो आयुष्याचा प्रवास व्यवस्थित चालण्यासाठी मला मदत होत असते. निश्चित. आता तुम्ही सद्गुरू वामनराव पैंची प्रार्थना ऐकलीत. बऱ्याचदा असं असतं ना की वेगवेगळे संप्रदाय आपल्याकडे आहेत. वारकरी संप्रदायाविषयी तर आपण बोलतोच आहोत, कारण आषाढी एकादशीची त्याचं एक जवळचं हे आहे, कनेक्शन आहे. पण असे खूप संप्रदाय आहेत, खूप गुरु आहेत की जे चांगल्या पद्धतीनं, चांगले गुरु म्हणते मी, जे चांगल्या पद्धतीनं समाजामध्ये एक चांगली गोष्ट पेरत असतात आणि त्यांचे विचार किंवा जे विचार ऑलरेडी आहेत ते पसरवत असतात की जेणेकरून सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचावेत आणि त्या पद्धतीनं सगळं व्हावं चांगलं, यासाठी ते प्रयत्नशील असतात. ते संप्रदाय, ते गुरु. तुम्हाला असे कोणते आजच्या घडीला वेगवेगळे गुरु आहेत, वेगवेगळी त्यांची पुस्तकं आहेत, लिखाण आहे बरंचसं केलेलं, की असे कोणते गुरु आहेत ज्यांचा प्रामुख्याने तुम्हाला उल्लेख करावासा वाटेल की यांचे विचार मला आवडतात आणि असं नाही की मी त्यांचा फॉलोअर आहे, पण त्यांच्या विचारांचा मी फॉलोअर आहे, मला ते आवडतात आणि मला जसं जमेल तसं मी करतो, असे कोणते गुरु आहेत जे आत्ताच्या घडीला? नाही, एक तर काय झालं, मी म्हटलं ज्या घरात मी जन्माला आलो, आई माझी खूप भक्ती करायची आणि ती सातत्याने भक्ती आयुष्यभर करत राहिली. म्हणजे ती शिर्डीच्या साईबाबांची तर तिने नवसाचंच म्हणून बाबांकडनं मला मागून घेतलं होतं. त्यामुळे ती अनेक वेळेला मला शिर्डीत घेऊन जायची, अक्कलकोटला अनेक वेळेला घेऊन जायची. तुम्ही एकुलते एक आहात? मला धाकटी बहीण आहे. अच्छा. 2 वर्ष लहान आहे ती आणि ती सुद्धा भक्ती मार्गातच आहे. माझी बायको भक्ती मार्गात आहे. माझी लेकसुद्धा, तिला पण भक्ती करायला आवडते. त्यामुळे आमच्या माझे वडील रात्री झोपताना जप करून झोपतात. 87 वर्षाचे आहेत ते, पोलीस खात्यात होते, पण ते सुद्धा जप करून, जप केल्याशिवाय ते झोपायला जातात. तर लकीली माझं काय झालंय, एक तर वाचनामुळे, अध्यात्माचं वाचन करायला आवडत असल्यामुळे, आईमुळे, शेगावचे गजानन महाराज, तिथे आईने बरेच वेळेला मला घेऊन गेली आहे.
मग मी वेलिंगरी हिल्सला जाऊन आलो आहे जग्गी वासुदेव यांच्याकडे. मी मयूर शाह आणि त्यांच्यासाठी श्री श्री रविशंकरांवर डॉक्युमेंटरी केलेली आहे. त्यामुळे असे अनेकांचे विचार आहेत. आपलं देशच हा संतांचा देश आहे. ज्ञानेश्वरी किती वेळा, मी आळंदीला किती वेळा गेलो आहे, तुकाराम महाराजांचे देऊला किती वेळा जाऊन आलो आहे. तर मला असं वाटतं की मी ना त्या मातीत जन्माला आलो, त्यामुळे त्या मातीला तो सुगंध आहेच. तुम्ही कुठेही जा, तुम्हाला हे साधू संतांचे विचार तुमच्या आजूबाजूला आहेत. त्यामुळे मला खूपसे असे आहेत. आणि मी म्हटलं ना, आपलं हे बॅलन्स्ड आहे. आपलं जग जे बॅलन्स्ड आहे, तर हे काही साधू संत जे निस्वार्थीपणे लोकांना भक्तिमार्ग किंवा जीवनाचा मार्ग सांगत असतात. आणि त्या साधूंमध्ये काही भामटे किंवा हे घुसलेले आहेत. जसं वारीमध्ये सुद्धा चोर घुसतात, तसं ती माणसाची वृत्ती आहे. त्यात सुद्धा आहेत जे बाकीच्या चांगल्या लोकांना सुद्धा बदनाम, म्हणजे आपण त्यांच्याकडे संशयाने बघतो. पण जे जे प्रामाणिकपणे त्यांचं काम करतात ना, त्यांना काही फरक पडत. त्यांचं सातत्याने काम चालू असतं. त्यांचं सातत्याने जनकल्याण किंवा लोकांना चांगल्या मार्गावर आणणं हा त्यांचा उद्देश असतो. माणसातला देव तुम्ही कसा पाहता? प्रत्येक माणसामध्ये देव आहे. सो आता ना ही खूप डीप फिलॉसॉफी आहे की ह्या जो विश्व निर्माण करणारा जो देव आहे, मग त्याला आपण सुपर नॅचरल आपण म्हणतो ना, डिवाइन पॉवर म्हणतो. त्यामुळे मी श्रीकृष्णाचं जे खरं रूप बघायला अर्जुनाला श्रीकृष्णाला डोळे द्यावे लागले होते, की ते चक्षु की ज्याच्याने त्याचं भव्य रूप बघता येईल. आपण सामान्य आहोत, आपल्याकडे ते डोळेच नाही आहेत, आपण नाहीच बघू शकत त्याचं विश्वरूप. पण त्या विश्वाचे आपण भाग आहोत. आणि माणसाच्या जन्माला आलोय म्हणजे आपल्यामध्ये तो देव आहेच, प्रत्येकामध्ये देव आहे. सो ते तर मी बिलीव्हच करतो की प्रत्येक माणसामध्ये देव आहे. आणि तो ज्या वेळेला त्याला कळला, त्यावेळेला त्याला तो म्हणतात ना की त्याला मोक्ष मिळाला किंवा त्याला आयुष्य कळलं. आणि मला अशा छोट्या छोट्या गोष्टी आईने खूप वेळा सांगितल्या आहेत की परमेश्वर मंदिरात होता तर लोकांनी इतकी गर्दी केली, तर आता बघितलं मंदिरात केवढी लाईन असते, लोक रात्री रात्री लाईनीत उभे राहतात. आपल्याकडे अनेक मंदिरं आहेत की जिथे मग परमेश्वर ते बरं ते गणपती वगैरे आल्यानंतर ज्या पद्धतीने ते बडवतात, तर नाही म्हणायचे की परमेश्वराचे देवाला घाबरवत आहेत. तर कांठळे बसले की तो देव म्हणतो आता मी जातो दुसरीकडे, म्हणून तो हिमालयात गेला. तर लोकांनी टूर काढला तिथे हिमालयात. मग तो जर चंद्रावर गेला तरी चंद्रावर टूर काढतील. म्हणून नारद मुनी एकदा देवाला म्हणतो की तुम्हाला मी अशी जागा दाखवतो जिथे फक्त मोजके लोक येतील. तो म्हणतो अशी कुठली जागा आहे? तो म्हणतो माणसामध्ये जाऊन बसा. तर प्रत्येक जण आपल्या मधला देव न बघता भटकत असतो देव शोधत शोधत. तो प्रत्येकामध्ये तो देव आहे, पण तो त्याला सापडण्यासाठी यू हॅव टू गो मेडिटेट करा. तुम्ही तुमच्या अंतर्मनात डोकावलं पाहिजे. मग नकळत माझ्याकडनं खूप फिलॉसॉफी, मी एवढं मला नॉलेज नाही, पण असंच हे मला वाटतं प्रेक्षकांनाही ऐकायला आवडेल की नेहमी पडद्यावर कलाकार म्हणून दिसणारे आपले सेलिब्रिटी प्रत्यक्षात ह्या गोष्टीकडे कशा पद्धतीने बघतात, जे आपल्याला वाटतं हे करतात की नाही, पण ते खऱ्या पद्धतीने आता तू परत तुमच्या माध्यमातून कळेल की तुमच्यातला माणूस कसा आहे, तो कसा विचार करतो. कारण सेलिब्रिटी म्हणून आम्हाला तुम्ही माहिती आहात, तुम्ही पडद्यावर नायक साकारता, खलनायक साकारता. प्रामुख्याने तुमचा खलनायक सगळ्यांना आत्तापर्यंत खूप आवडलेला आहे. पण तुमच्यातला माणूस म्हणजे आत्ता आम्ही तुम्हाला ओळखतो, आपले खूप वर्षापासून आपण एकमेकांना चांगले ओळखतोय, मुलाखतीच्या निमित्तानं भेटतो, बोलतो, त्यामुळे आम्हाला तुम्ही माहिती आहात. पण प्रत्यक्षात लोकांना कदाचित तुम्ही खलनायकच वाटत असाल. सो आत्ता आपण खूप छान गप्पा झाल्या, तर मी तेच म्हटलं की अंतर्मनात डोकावणं असं. तुम्ही खूप योगा करता, योग साधनेवरही तुमचं खूप मला वाटतं श्रद्धा आहे आणि तुम्ही ते करताना दिसता. मला असं बऱ्याच जणांकडनं मीही ऐकलंय की जसं साधू संत किंवा प्रत्यक्षात आपण देवाचंही म्हणूया, ज्या पद्धतीनं त्यांची एक योगमुद्रा जी असायची, ज्या ध्यानस्थ बसणं, ध्यानाला बसणं, की ज्या स्थानात बसल्यानंतर तुम्ही त्यात अंतर्मनात स्वतःच्या डोकावण्यास तुम्हाला मदत होते, त्या
विशिष्ट पद्धतीनं बसल्यावर, ज्याला योग आपण म्हणतो, की योगाच्या माध्यमातून ते केलं जातं. याचं श्रद्धेशी किती कनेक्शन आहे? कारण तुम्ही स्वतः करता, तुम्ही तो कसा अनुभवता? मानसिक शांती म्हणा किंवा अंतर्मनात डोकावणं म्हणा, काय सांगाल? योगाचंही कनेक्शन जास्त आहे, कारण जे आपण म्हणतो, की हे खरं तर पूर्वपरंपर आलेलं आहे, देवांच्याच काळापासून. कदाचित परमेश्वराचा आशीर्वाद असेल म्हणून मी या प्रोफेशनमध्ये आलो. ज्या प्रोफेशनमध्ये खूप खोटी दुनिया आहे. अभिनय करतो आम्ही वेगवेगळे कॅरेक्टर्स प्ले करतो जे खरे नाही आहेत, काल्पनिक कॅरेक्टर्स प्ले करतो आणि ते करत असताना वास्तवाशी खूप लांब 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 जात असतो. पण खलनायक मी बराच केला असल्यामुळे अनेक वेळेला असं व्हायचं की मी खरा कोण आहे आणि अभिनय जो करतो ते कॅरेक्टर स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये कधी कधी येईल अशी भीती वाटायला लागली होती. त्यातनं बाहेर पडायचं किंवा काय. आणि तो अभिनय छान करता यावा, कॉन्सन्ट्रेशन करता यावं, डायलॉग्स आपल्याला छान पाठ हवेत, एक्सप्रेशन्स चांगले येण्यासाठी आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. तुमची बॉडी फिजिकली तुम्ही फिट असायला हवे. तर आणि बरं सातत्याने तुम्ही कुठे वजन वाढायला नको किंवा तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो जायला नको, याच्यासाठी तुम्हाला काय, तर त्याच्यासाठी खरं तर मी योग करायला सुरुवात केली. मग मी जिम करायचो, स्विमिंग करायचो, सायकलिंग करायचो, वॉक करायचो, जॉगिंग करायचो, सगळ्या प्रकार करून बघितले. जर बाहेर जाता नाही आलं तर कुठेच स्किपिंग कर, हे कर. पण हळूहळू जेव्हा अनेक लोकांना भेटत गेलो, चर्चा करत गेलो, जसं माझ्या जावयांनी मला सांगितलं की डॅड, इंटरनल हिलिंग कसं होतं तर सायंटिफिकली तुमचं ऑक्सिजन शरीरामध्ये जातो आणि शरीरातले तुमचे सेल्स सगळे रिपेअर करतो. अच्छा. हिलिंग बाहेरून होतच नाही, हिलिंग आतूनच. आणि आतून हिलिंग इम्पॉर्टंट आहे. म्हणजे तुम्ही साधं प्रवास करत असताना एखाद्या माणसाने तुम्हाला शिव्या दिल्या किंवा गाडीत प्रवास करताना काही माणसं उद्धट बोलतात, तर ते तुम्ही आतमध्ये कुठेतरी हर्ट होता, तुम्हाला राग येतो. तो राग आला रे आला समोरच्या माणसावर, तर आतमध्ये कुठेतरी तुम्ही हर्ट होता आणि ते हर्ट काढण्यासाठी तुम्हाला हील व्हायला लागतं. तर आयुष्यभर लोक आतमध्ये खूपसं गिल्ट घेऊन राहिलेले आहेत, राग घेऊन राहिलेले आहेत, द्वेष घेऊन राहिलेले आहेत. तसं तर मला असं वाटतं योग त्याला मदत करते असं मला कळल्यानंतर मी तो प्राणायाम करायला सुरुवात केली. आणि म्हणजे 3 महिने 4 महिने केल्यानंतर मी लेकीला फोन केला आणि तिला म्हटलं की अरे त्याचा काही परिणाम दिसत नाही आहे मला. ती म्हणाली नाही, तू कन्सिस्टन्सी ठेव, ती कोच आहे. हो, माहिती आहे. हो. तर कालांतराने माझ्या लक्षात आलं की ते खूप युजफुल आहे, ते खूपच काम करतं तुम्हाला आणि माझ्या अभिनय क्षेत्रासाठी तर हे खूपच काम करतं. तर योग मला असं वाटतं भारताने जगाला दिलेला आहे. आपला 21 जून हा माझ्या आईचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी योग दिवस असतो, योग दिन असतो आणि तो जगाने भारताने जगाला दिला आहे, जगाने तो एक्सेप्ट केलेला आहे. पण भारतातले किती लोक योगासनं करतात, किती लोक प्राणायाम करतात? माझ्या सेटवर तर मी सतत भांडत असतो, सिगरेट पिणाऱ्यांवर भांडतो, तंबाखू खाणाऱ्यांवर भांडतो की परमेश्वराने तुम्हाला शरीर दिलेलं आहे आणि ते एकतर सगळ्यांनाच मरायचं आहे, तर काय मी राहणार आहे असं नाही, पण स्वतः कशाला मारून घेत आहे? बरं, ते तंबाखू, तो जो कोणी तंबाखू बनवणार आहे त्याचा जाऊन महाल बघा, तो स्पॉन्सर करतो, तो फिल्मफेअर वगैरे स्पॉन्सर करतात ते लोक. ते श्रीमंत झाले तुमच्या या 2-2, 5-5 रुपयाच्या पुड्यांनी, आणि तुम्ही कधीतरी त्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलला या आणि तिकडे बघा, त्यांचे तर हाल आहेत. आणि तिथे बाहेर फुटपाथवर त्यांचे नातेवाईक, त्यांना राहायला जागा नाही, तिथे झोपलेले, त्यांना एकदा बघा आणि मग तो तंबाखू खा, मग तुम्ही तो सिगरेट प्या की त्याचे दुष्परिणाम. बरं, गव्हर्नमेंटनी पण त्या पाकिटावर मोठं चित्र दिलं आहे. तुम्ही चित्रपट बघायला जाता तर एक ते अख्खी अक्षय कुमार येऊन तो लोकांना ते बोर वाटते, पण तो खूप सेन्सिबल ॲड आहे ती. बरोबर. पण ते त्यामुळे
अध्यात्म या गोष्टीला खूप गरजेचं आहे. म्हणजे अध्यात्माची आपल्या सगळ्यांना गरज आहे. बरोबर. योगासनाची तर गरज आहे. जप तू म्हणाली त्याची गरज आहे. तर मला असं वाटतं की समाजामध्ये एक सेक्शन आहे ज्यांना कळलेलं आहे. जो वारकरी संप्रदाय आहे त्यातला एक जो आहे ज्याला कळलेलं आहे करेक्ट आयुष्य कसं जगायचं आहे, काय करायचं आहे. आणि ते आळंदी ते पंढरपूर जे वारीत जातात ती माणसं त्यांना गणित कळलेलं आहे आयुष्याचं. आणि आपण ते बिघडवलेलं आहे, गुंता केला आहे त्या सगळ्या. ते सोडवायला खूप कठीण आहे ते सगळ्यांचे. त्यामुळे मी लोकांना म्हणतो, पोरं आता कुठलं नवीन शिकायला जातात ना 10वी-12वीला, कुठलं प्रोफेशन घे, म्हटलं सायकॅट्रिस्ट हो. पुढच्या काळामध्ये गरज आहे, तुला खूप धंदा मिळेल, भारतात मिळेल, भारताच्या बाहेर मिळेल खूप. कारण आता हे काउन्सिलर कुठे पूर्वी काउन्सिलिंग वगैरे हा प्रकारच नव्हता. आता तुमच्या लग्न झालं तुम्हाला काउन्सिलिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे आता समोर समाजामध्ये येतात. बरोबर. मला इथे तेच विचारायचं आहे की आता सॉरी मी इंटरप्ट केलं, कारण हा काउन्सिलिंगचा आणि तुम्ही जसं म्हणालात की कोणाला तरी तुम्ही सांगितलं की काउन्सिलर हो. मला हेच मी थोडंसं वारीशी कनेक्ट करेन की आजच्या तरुण मुलांनी का वारीला जावं असं वाटतं, कारण तिथे खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्या त्यांना शिकता येतील, की त्यांनी आवर्जून एखादी वारी आजच्या यंग जनरेशनने करावी. ऑलरेडी करतायत मुलं, पण जे जात नाही त्यांनी करावी. काय शिकू पोरांना शकतात? वारी करून चालणार नाहीये. त्यांना एक त्यांना प्रत्येकाला कंपल्सरी ज्ञानेश्वरी वाचायला देणं किंवा ज्ञानेश्वरी समजून सांगणं किंवा तुकारामांचे अभंग आहे किंवा दासबोध आहे स्वामी समर्थांचे, या सगळ्या गोष्टी आपल्या हॅरी पॉटर आणि हे जे स्पायडरमॅन आणि हे सगळं जे भारतात आलेलं आहे ना त्याला थोडंसं बाजूला ठेवू. या सगळ्या गोष्टी तुम्हाला मुलांना शिकवणं गरजेचं आहे. त्याच्या मागची भावना गरजेचं आहे, त्याचं सायंटिफिक रिझन. आता मी तो काय त्यातला एक्सपर्ट नाही आहे, पण मला असं वाटतं की खरंच त्या मुलांना जर हे जप, भजन, कीर्तन, ज्ञानेश्वरांचे अभंग, तुकारामांचे अभंग, हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगितल्या जीवनाचं, तर वारीला जायला मजा आहे. वारी म्हणजे फक्त चालणं नाही आहे. वारी ही खूप मोठी प्रोसेस आहे, वर्षभराची. म्हणजे ते वारी करतात आणि वर्षभर काही करत नाही असं नाही आहे. ते वर्षभर ते विठ्ठलमयच आयुष्य जगतात आणि मग आषाढीच्या दिवशी किंवा कार्तिकी एकादशीच्या वेळेला त्या वारी जातात. त्याला खूप डीप मिनिंग आहे. तर आजच्या पिढीसाठी तर वेगळं शिक्षण, वेगळ्या ह्या गोष्टी तर आहेतच. आणि आता जे बिघडलेलं आहे सगळं गणित, तर वारी करायच्या आधी त्याला मिलिटरीचे 2 वर्ष ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्याला आधी सरळ उभं तर करा, त्याला डिसिप्लिन तर आणा. तुम्ही त्याला अध्यात्म सांगायला गेलं तो 4 शिव्या देऊन तुम्हाला जाईल आणि तुम्ही काहीच नाही करू शकणार. आता आईबाप हेल्पलेस झालेले बघितलेत मी, की हे पोरगं माझ्या कॅपॅसिटीच्या पलीकडचं झालेलं आहे, असे अनेक आईवडील आहेत. तर ती खूप मोठ्या लेवलवर आहे ते सगळं. बरोबर. पण वारीमध्ये असं म्हणतात की आपण संयम शिकतो किंवा वारीमध्ये तुम्ही माणसं तुम्हाला कळतात. अनेक माणसं, वेगवेगळ्या पद्धतीची माणसं तुम्हाला भेटतात आणि त्यातनं तुम्ही खूप गोष्टी शिकता. कारण एखादा वारकरी, मी असं एका नुकत्याच पॉडकास्टमध्ये असं ऐकलं की वारकऱ्याला कोणीतरी विचारलं की वारीत कशाला चाललेत बाबा, एवढं चालायचं आहे. तर म्हणे काय आता चालायचं, आता देवाला बघायचं, चालायचं. तर म्हणे काय मागणार देवाकडे, संपत्ती, पैसा, सोनं नाणं? नाही बाबा, मी कशाला हे मागू, काय करू मी याचं? मी मागेन बाबा शेती होऊ दे, गोरगरीब आम्हाला सुखी ठेव सगळ्यांना. म्हणजे मी तुला तेच म्हणते की तुम्हाला की किती छोट्या मागण्या आहेत वारीतल्या या वारकऱ्यांच्या, की म्हणजे किंवा जे वारीला जातात, जे खूप, जसं तुम्ही पण मगासपासून म्हणताय की खूप साधी माणसं असतात ज्यांना देव कळतो किंवा ज्यांना देव काहीतरी देतो, कारण ते साधी असतात, त्यांची मागणीच नसते काय, आणि त्यांना तो बरोबर हेरतो देव की हे आपले खरे भक्त आहेत. खरं तर मी तेच म्हटलं की त्यांना
आयुष्याचं गणित कळलेलं आहे, म्हणून ते वारी करतात, म्हणून ते वारकरी आहेत, म्हणून ते विठ्ठल मंदिरात चालत जातात. आता चालत जाणं काही सोपं नाही आहे ते. इतके किलोमीटर चालायचं आणि किती दिवस सतत सातत्याने. बरं, नेमकं पावसा पाण्यात चालायचं असतं, ते सोपं नाही आहे. पण ते केल्यानंतर आयुष्य जगायची एक 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 फॉर्म्युला मिळतो. कष्ट सहन करायचे. आत्ताच्या कुठे लोकांना सवय आहे एवढी कष्ट सहन करायची. बरं, आता गाड्या घोड्या आलेल्या आहेत, लोक चालत नाहीत आणि चालत नसल्यामुळे त्यांना व्याधी किती आहेत, किती प्रॉब्लेम्स आहेत. तर मला असं वाटतं आयुष्य सोपं करणं गरजेचं आहे. आपण स्वतः ते आयुष्य कॉम्प्लिकेटेड केलेलं आहे. म्हणजे अन्नसुद्धा पोटाला लागतं किती अन्न आणि स्विगी झोमॅटोवरनं येतं किती. किती सोपं झालं आहे ते. तर मला असं वाटतं की विठ्ठल भक्ती किंवा करणारी माणसं आहेत, त्यांना ते आयुष्याचं गणित कळलेलं आहे आणि आपल्याला ते कळायला हवं आहे किंवा लवकर कळेल अशी अपेक्षा. एक असा प्रश्न असा की प्रसिद्धी तर तुमच्या अभिनयामुळे तुम्हाला मिळाली, यश तुम्हाला मिळालं, तर प्रसिद्धी, यश, अध्यात्म या गोष्टी बॅलन्स ठेवण्यासाठी मिलिंद गवळी यांनी कशा पद्धतीनं आजपर्यंतचा हा प्रवास केला आहे? खरं सांगू का, मला प्रसिद्धी हवी होती, ॲक्टर व्हायचं होतं. ज्यावेळेला आई आणि वडील माझे, त्यांना वडिलांसारखा प्रतिभावान किंवा वडिलांसारखा यशस्वी मी होणार नव्हतो हे मला बालपणीच कळलं होतं. कारण माझे वडील पोलीस खात्यात होते आणि उत्कृष्ट पोलीस होते. त्यांना कायदे तोंडपाठ होते. त्यांनी प्रामाणिक 37 वर्ष काम केलं आणि मला माहिती होतं की मी हे करू नाही शकणार. मी कदाचित हे प्रोफेशन घेतलं की या प्रोफेशनमध्ये मला थोडंसं नाव मिळेल आणि माझ्या आईवडिलांना त्याचा अभिमान वाटेल. माझ्या आईवडिलांना ओळखतील लोक की मिलिंदचे हे आईवडील आहेत. हा उद्देश होता माझा. आत्ता मला त्या प्रसिद्धीचं काही वाटत नाही मला. बरं, इतके उतार चढाव बघितलेले आहेत, इतके ह्युमिलेशन्स आणि रिजेक्शन्स बघितलेले आहेत. त्याच्यानंतर जे मिळालं ते परमेश्वर कृपेने मिळालं, आईवडिलांच्या आशीर्वादाने मिळालं असंच समजेन मी. आत्ता मी या पॉडकास्टला पण का आलो, तर माझ्याकडनं ना 2-4 ज्या गोष्टी माझ्याकडनं लोकांपर्यंत पोचतील, माझे विचार पोचतील, त्याच्यातनं कुठला तरी संसार वाचेल, त्याच्यातनं कुठला तरी मुलगा रांकेला लागेल, कुठल्या तरी मुलाचं एक व्यसन जे आहे ते जाईल, कोणतरी अध्यात्माला लागेल. हा उद्देश माझा आहे. मला प्रसिद्धी किंवा याच्यापेक्षा माझ्या या प्रसिद्धीचा काहीतरी कशा पद्धतीने चांगला उपयोग होईल असं मला सारखं वाटतं. त्यामुळे माझ्या या विचारांवर मी ठाम आहे. व्यसनांच्या विचारांपासून ठाम आहे. योगाबद्दल मी जेव्हा बोलतो, काय मी काय फार योग गुरु आहे किंवा काय नाही, पण योगाचा मला फायदा झाला. योगासनाचा फायदा झाला माझ्या प्रोफेशनसाठी. व्यसन न केल्याचा मला फायदा झाला आहे. काही मी माझ्या मराठीतले कलाकार इतके टॅलेंटेड किंवा इतके प्रतिभावान कलाकार व्यसनांनी माझ्या समोर निघून गेले आणि त्याचं खूप दुःख आहे मला की कुठेतरी असं त्या चर्चेमधनं सत्संग काय असतं हेच आपलं जे आहे ना, हे सत्संग आहे. सत्संग म्हणतात. किंवा हे कीर्तन का करायचं त्या कीर्तनामध्ये सामान्य माणसांना 4 चांगल्या ज्ञानेश्वराच्या गोष्टी, अध्यात्मातल्या गोष्टी, तुकारामांच्या गोष्टी 4 चांगल्या की जगणं कसं सोपं करता येईल. बरोबर. कॉम्प्लिकेटेड आपण करतोय, आपण आपल्या स्वतःच्या हाताने कॉम्प्लिकेटेड करतोय. आई वडील मुलांना बिघडवत आहेत, स्वतः बिघडवत आहेत आणि मग पोलिसांनी ज्या वेळेला त्या पोरांना पकडल्यानंतर त्या पोराला दोष देण्यात काहीच पॉईंट नाही आहे. कारण आईवडिलांनी लाडावून ठेवलेलं आहे. नको त्यावेळेला त्यांना गाड्या दिल्या, नको त्यावेळेला त्यांना मोबाईल्स दिले, नको त्यावेळेला त्यांचे हट्ट पुरवले आणि मग बाहेर समाजामध्ये त्यांनी जाऊन त्याच गाड्यांनी लोकांना उडवलेलं आहे. सो
कुठेतरी आपले चांगले विचार याच्या मांडता येतील, आपला समाज चांगला होईल, आपला देश तर चांगला आहेच. हो. साधू संतांचा देश आहे, वारकरी संप्रदाय या देशात आहे, असं कुठेच नाही आहे. जगातल्या कुठल्या टोकात असा संप्रदाय नाही, असे लोक नाही, तर असा विठ्ठल नाही. विठ्ठल आपल्याकडे आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाशी एखादं मागणं का? देव म्हणाला समोर येऊन, माझ्याकडे एखादं मागणं माग, एकच माग, तेवढंच तुला मागायचंय. काय मागाल या क्षणी? आषाढी एकादशी आहे. का नाही, सध्या तर हीच प्रार्थना आहे. हं. हे ईश्वरा, सगळ्यांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सगळ्यांना आनंदात ठेव, सुखात ठेव, आणि तुझं गोड नाम मुखात अखंड राहू दे. हीच प्रार्थना आहे. ती तर विश्व प्रार्थना आहे. मला असं वाटतं याही खरंच मला विश्व प्रार्थनाच आहे ती. करेक्ट प्रार्थना आता मला मिळाली की लोकांचं चांगलं होऊ दे, त्यांचं कल्याण होऊ दे, आणि तुझं नाम माझ्या मुखात राहू दे. आणि ते गाणं आता मध्ये ऐकलं मी, हं. फार सुंदर आहे. कृष्ण कृपा हो तभी, कृष्ण का नाम ले सकोगे, कृष्ण का नाम ले सको, कृष्ण का नाम ले सको तो समझो कृष्ण कृपा है. वा 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 वा. काय भारी आहे. देवाचं नाव मुखात येणं हेच खरं तर महत्वाचं आहे. म्हणजे त्याची तुमच्यावर कृपा आहे म्हणून तुमच्या म्हणून तर हा मुखात पॉडकास्ट त्याचं आहे. नाव आहे. हा पॉडकास्ट करतोय कशासाठी? हो, तर त्याची हो, कृपा आहे म्हणूनच. निश्चित निश्चित. आत्ता मी म्हणेन की जसं मी सुरुवातीला म्हणाले की सगळीकडे विठ्ठलाचा नामघोष सुरू आहे, दुमदुमतोय तो आवाज. ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे जे असतं ना, याच्यामध्ये एक ऊर्जा आहे. आणि सगळेच जण इतक्या जोरात ते टाळ मृदुंगात बोलत असतात पंढरीच्या त्या वारीमध्ये. हे जेव्हा आपण, आता आपल्याला जायला मिळत नसेल, कदाचित आपण जाणं होत नाही, अर्थात ते जाऊ आपण, जसं तू म्हणतोस तसं मलाही आता ते वेध लागलेत की इतर वेळेला नाही, या वारीत आपण जायला पाहिजे. इतर वेळेला आपण जातोच, पण वारीच्या निमित्ताने जायला हवं. तिथे देवाला त्यावेळेचं भेटणं एक वेगळं भेटणं असतं. खरंय. सो हे ज्ञानोबा माऊली तुकाराम हे जे आहे ना, ते ऐकलं की तुझ्यात काय संचारतं? नाही, म्हणजे माझ्या प्रवास करताना हां. हे मी ऐकत जातो. किंवा आत्ता मी कालच परवा पुण्यावरनं येत होतो तेव्हा हं, हं, हं. वारकरी सगळे पंढरपूरला निघाले होते आणि ते हां. प्रवासात ते ऐकू येत होतं. हं. आणि एक वेगळी ऊर्जा आहे हं. ते ऐकल्यानंतर. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली. आणि या म्हातारे माणसं जे लेझिम करत, डान्स करत, आणि त्यांना ती ऊर्जा येते. मला असं वाटतं जगण्यासाठी ऊर्जा लागते, आणि ती ऊर्जा त्यांना विठ्ठलाचं नामघोष करून येते. आणि शेवटी जगणं म्हणजे काय? आतमध्ये जी ऊर्जा आहे, ज्या दिवशी ती ऊर्जा संपली त्या दिवशी आपलं नाव सुद्धा घेत नाही. ते म्हणतील बॉडी आहे. येस, सगळं थांबतं. हां, तर ती ऊर्जा त्या विठ्ठलाकडनंच येते किंवा परमेश्वराकडनं येते. काही विठ्ठल म्हणतात, काही कृष्ण म्हणतात, काहींचा गणपती, ज्यांचा जो देव आहे. तर मला असं वाटतं प्रत्येकाने आपापल्या देवाचं जयघोष करावा. आषाढी एकादशी आहे, आपण विठ्ठलाविषयी एवढं बोलतोय, कारण इतकं आज मला वाटतं मला पण खूप शांत वाटतं. आपण विठ्ठल विठ्ठल असं किती वेळा बोलतोय, आणि ज्याच्याशी आपण सायंटिफिक हे पण हे केलं की त्या ठ विठ्ठल ह्याच्यात जे आहे त्यावेळेला एक्झॅक्टली त्या हार्टला कसं तुमच्या त्या रक्तवाहिन्या छान ब्लड फ्लो करतात आणि ते किती मजबूत राहतं. त्यामुळे अर्थातच आपण हा नामघोष करायला हवा प्रत्येकाने. करत नसाल तर नुसतं आषाढी एकादशी आहे म्हणून नाही, तर मला वाटतं आयुष्यातला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण या त्याच्या स्मरणात असावा, कारण तो आहे म्हणून आपण आहोत. शेवटी जाता जाता मला तुझ्याकडनं विठ्ठल या शब्दाची एक फोड किंवा अर्थ तुला जो भावला, तुला जो काय म्हणतात रुचला, सुचला, तो मला ऐकायला आवडेल तुझ्याकडनं. विठ्ठल 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 विठ्ठल. विठ्ठलला माऊली म्हणतात, म्हणजे आई. आता मी बरेच वेळेला आई गेल्यानंतर माझा राग होता या सगळ्या देवांवर की मला माझी आई हवी होती. पण त्याच्यानंतर ज्या ज्या वेळेला मी मंदिरात गेलो आहे किंवा, तर मला ती माऊली त्यांच्यामध्ये दिसते. आणि मला तिचे शरीराचे जे त्रास होता मी जो बघितला, ती डायबिटिक होती, तर तो
म्हणजे कायमचा निघून गेला आणि आता ती त्यांच्या सानिध्यात तिथे आहे असं मला सारखं वाटतं. म्हणजे ही माऊली आहे ना, ती माझीच उलट आता ती माऊली आहे. सुखात आहे तिकडे अजून. हां, आणि तिला ते आयुष्यभर तिने तेच केलं तेच जे तिला केलं, मिळालं. ते तिला मिळालं. हो, हो. आणि कदाचित माझ्या आयुष्यामध्ये जे चांगलं होत आहे किंवा हम्म. माझ्या आयुष्यामध्ये जे ते सुख तिचे, येत आहे, बरोबर. तर ते विठ्ठलाच्या रूपाने ती तो मला आशीर्वाद देते असं मला वाटतं. त्यामुळे ती निश्चित, माऊली आहे. निश्चित. विठ्ठल म्हणजे ही माऊली आहे. हम्म, 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 हम्म. आणि खरंच आहे, विठ्ठल भक्त जे असतात ते तुम्ही वारकरी बघितलं ना, ते हो, एकमेकांच्या पाया एकमेकांच्या पडतात. पाया पडतात. की तिथे म्हणजे वयाचं हे नसतं, बंधन नाही. नसतं की आणि आपण मोठ्या माणसांच्या पाया पडतो ना, तिथे तसं नसतं. मी सुद्धा माझ्या जर कोणी पाया पडायला, मी तर पाया पडू देत नाही. एक तर लेकींना तर अजिबातच देत नाही. पण जर पडले तर मी सुद्धा पाया पडतो, कारण वारकरी संप्रदायाचं तेच आहे की ते आहे. हो, प्रत्येकामध्ये देव देव आहे, आहे. देव आहे. आणि वारी करून आलेल्या प्रत्येकाचे पाया पडले जातात. कारण इथे तो इथली विठ्ठल माणसं घेऊन पडतात, येतो. घेऊन येतात ते तो सोबत. विठ्ठल त्याच्याबरोबर येतो. तुम्ही Yes, जर yes. वारीला गेलात आणि हं. पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं, तर तो हं. विठ्ठल तुमच्याबरोबर येतो. निश्चित, निश्चित. आणि आज मिलिंद तुम्ही आलात आणि इतकं छानपणे आपल्या गप्पाच झाल्या मला वाटतं. तुम्हाला गवसलेला विठ्ठल, तुम्हाला समजलेला विठ्ठल. अर्थात देवाला समजणं खूप कठीण आहे, पण आपल्या आपल्या मी तेच पद्धतीनं. म्हटलं ना, की पण प्रत्येकाने हां. श्रद्धा ठेवायची, हं. सबुरी ठेवायची. हं, हं. आणि तो आहेच. तो आहेच. तो कुठेच नाही जात नाही आपल्याला सोडून. फक्त त्याच्याप्रती आपली, जसं आपण म्हणतो तसं श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे आषाढी एकादशी ही तर आपली रोजच असायला हवी. आणि कारण ती जर असेल, तर आपण त्या उत्सवात, महाउत्सवात कायम आपलं आयुष्य राहील. आणि मला वाटतं ते आपल्यासाठी एक मोठी ऊर्जा असेल. तुम्ही आज इथे आलात, भरभरून बोललात. तुमची अभिनय कारकीर्द तर आम्हाला माहीत आहे, म्हणजे आम्ही खूप ऐकलंय वेगवेगळ्या ह्याच्यातनं. पण तुमच्यातला भक्तिमय प्रवास आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं ऐकून अर्थात मीही खूप धन्य झाले आणि आमचे प्रेक्षकांनाही ते खूप आवडेल. खूप खूप आभारी आहोत. विठ्ठल, 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 विठ्ठल. विठ्ठल, विठ्ठल.